नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण गेल्या लेक्चरमध्ये स्ट्रॅटेजिक ऑप्शन्स अवेलेबल ॲट द कॉर्पोरेट किंवा कंपनी लेवल या पर्यायामध्ये आपण कंपनीच्या लेवलवरती कोणकोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आपण किंवा स्ट्रॅटेजिकल ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल असू शकतात. तर याच्यामध्ये आपण स्टॅबिलिटी स्ट्रॅटेजी आणि ग्रोथ स्ट्रॅटेजी या स्ट्रॅटेजीचा आपण प्रामुख्याने अभ्यास केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रामुख्याने एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी, त्याचे प्रकार आणि त्यानंतर डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी आणि त्याचे प्रकार हे पाहणार आहोत. सर्वसाधारण बाह्य व्यूहरचना म्हणजेच काय तर एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी. आता ग्रोथ म्हणजे काय तर ग्रोथ हे बेसिकली आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण की प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मला माझ्या आयुष्यात पुढे काहीतरी करायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे. म्हणजेच काय तर सगळ्याच या कंपन्या असतात, ह्या कंपन्यांना आपल्या कंपनीचा विस्तार व्हावा, आपल्या कंपनीचं एक्सपान्शन व्हावा ह्याच्यासाठी ते प्लॅन करत असतात, याच्यासाठी ते स्ट्रॅटेजी आखत असतात. त्यामुळे जी एक्सपान्शन स्ट्रॅटेजी आहे तर ही एक्सपान्शन स्ट्रॅटेजी ही खूप कंपन्यांमध्ये पॉप्युलर आहे. आता जसं की मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या असतात, त्या कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन चालत असते, परंतु मार्केटमध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन वाढवायचं जर असेल, म्हणजेच सध्याला तुम्ही मार्केटमध्ये जर का 20% इफिशियन्सीने काम करत असाल आणि तुम्हाला 40% मार्केट कॅप्चर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करावा लागेल, म्हणजे बिझनेसला एक्सपांड करावा लागेल. तरच तुम्ही तुमचे जे स्पर्धक आहेत किंवा तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत तर याच्यामध्ये एक प्रकारचं जर तुमच्यामध्ये कॉपरेशन असेल तर तुम्ही त्यांच्या सहकार्याने देखील तुम्ही तुमचा सहभाग मार्केटमधला वाढवू शकता. आता इथे कॉपरेशन म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन करता तेव्हा कॉम्पिटिशन करताना तुम्ही अशा पद्धतीने जर कॉम्पिटिशन केलं की तुमच्या कॉम्पिटिशनमुळे दुसऱ्याचा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा होईल, तर मात्र ते जो आपला कॉम्पिटिटर आहे तो कॉम्पिटिटर देखील आपल्याला कॉपरेट करू शकतो आणि कॉपरेशनच्या मार्गाने देखील आपण त्या ठिकाणी एक्सपान्शन आपला व्यवसाय करू शकतो. आता जी एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये जे मेन प्रकार पडतात ते म्हणजे मर्जर आहे, जॉईंट व्हेंचर आहे, स्ट्रॅटेजिक अलायन्स आणि ॲक्विजिशन. आता यातलं मर्जर, ज्याला आपण मराठीत म्हणतो एकत्रीकरण, तर मर्जर ही स्ट्रॅटेजी काय आहे तर मर्जर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा ज्याला आपण संपादन असं देखील बऱ्याचदा म्हणतो, तर ह्या मर्जर स्ट्रॅटेजीमध्ये आपल्या व्यवसायाची वृद्धी व्हावी, आपला व्यवसाय मोठा व्हावा, आपला व्यवसायाचा विस्तार व्हावा, हा मेन त्याच्यामध्ये हेतू असतो. आणि ह्यामध्ये बऱ्याचदा 2 किंवा 2पेक्षा जास्त कंपन्या ह्या एकत्र येतात, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण होतं आणि ते 2 व्यवसाय एकत्र झाल्यामुळे एक मोठा व्यवसाय तयार होतो. आणि तो मोठा व्यवसाय ज्याच्यामध्ये त्यांच्या ॲसेट्स एकत्र होतात, त्यांच्या लायबिलिटीज एकत्र होतात आणि कधीकधी जेव्हा हे 2 व्यवसाय एकत्र येतात तेव्हा ते एक नवीन कंपनी देखील चालू करतात, तर त्याला आपण या ठिकाणी मर्जर असं म्हणतो. आता हे जे एकत्रीकरण स्ट्रॅटेजी आहे किंवा ज्याला मर्जर स्ट्रॅटेजी आहे, तर ही मर्जर स्ट्रॅटेजी का होत असते तर जेव्हा 2 वेगवेगळ्या कंपन्या ह्या मर्ज होत असतात तेव्हा त्यातली एक कंपनी ही खरीददार असते तर दुसरी कंपनी ही विक्रेती कंपनी असते. म्हणजेच दोन्ही कंपन्या ह्या दोघांना असं वाटत असतं की आपण दोघांनी आता एकत्र आलं पाहिजे. आता ते का एकत्र येतात, त्यांचं मर्जर का होतं, तर त्याचे रिझन असे आहेत की कंपनीला आपल्या मार्केटची शेअरची मार्केट व्हॅल्यू वाढवायची असते. दुसरं कारण म्हणजे की कंपनीला आपला जो ग्रोथ रेट आहे तो वाढवायचा असतो, त्यांना जास्त गुंतवणूक करायची असते पण पैसे नसतात, तर दुसऱ्या कंपनीबरोबर जर आपण हात मिळवणी केली तर त्यांचे पैसे आणि आपले पैसे असे दोन्ही मिळून आपण ते पैसे चांगल्या पद्धतीने गुंतवू शकतो. तसंच आपला इन्कम वाढतो, आपल्या सेल्समध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे आपली जी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे तर प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढते, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी मेंटेन करता येते, वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिफिकेशन किंवा एक व्हेरिएशन्स आपण प्रोडक्टमध्ये आणू शकतो. तसंच 2 कंपन्या एकत्र आल्यामुळे बाजारपेठेमधली जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा कमी होते आणि आपल्याला जे काही वेगवेगळे रिसोर्सेस लागणार आहेत तर ते रिसोर्सेस देखील कमी लागतात, कारण की 2 कंपन्यांचे रिसोर्सेस एकत्र केल्यामुळे रिसोर्सेस देखील आपल्याकडे चांगल्या प्रमाणात मिळतात. 2 कंपन्या एकत्र आल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स बेनिफिट देखील अवेलेबल होतात. आणि हे सर्व जर बेनिफिट तुम्हाला घ्यायचे असेल तर एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय करतो की बऱ्याचदा 2 किंवा 2पेक्षा अधिक कंपन्या एकत्र येतात जेणेकरून ते हे सर्व बेनिफिट त्यांना मिळतात. आता जेव्हा एखादी कंपनी स्वतःला विकते आणि दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होते तेव्हा त्या सेलिंग कंपनीला कुठल्या प्रकारचा बेनिफिट होतो, तर जी कंपनी स्वतःला सेल करते आणि दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज होते त्या कंपनीला मेनली काय होतं तर
स्वतःच्या शेअर्सची प्राईस कमी असल्यामुळे दुसऱ्या कंपनीत मर्ज झाल्यामुळे त्या कंपनीची जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू यांना स्वतःला मिळते. दुसरी गोष्ट त्यांचा ग्रोथ रेट वाढतो. आणि ही जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये त्यांना एक बेसिकली आपल्याला जे रिसोर्सेस आणायचे आहेत तर ते रिसोर्सेस घेण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही, कारण दुसऱ्याचे रिसोर्सेस आपोआपच तुम्हाला मिळतात. टॅक्स बेनिफिट देखील मिळतात. आणि तुमच्याकडे जर टॉप लेवलचं मॅनेजमेंट एवढं कम्फर्टेबल नसेल किंवा एवढं कॉम्पिटंट नसेल तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचा मॅनेजमेंटचा वापर करून देखील तुम्ही तुमची कंपनी चांगल्या प्रकारे चालवू शकता. आता मर्जर ही जी स्ट्रॅटेजी आहे तर ह्या मर्जर स्ट्रॅटेजीमध्ये मेन पॉईंट्स काय आहेत, तर मर्जर स्ट्रॅटेजीमध्ये जी बायर आणि सेलर ह्या कंपन्या असतात तर ह्या दोन्ही कंपन्या अशा प्रकारची स्ट्रॅटेजी बनवतात की ज्या स्ट्रॅटेजीचा परिणाम हा त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह असेल. आणि जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्यासाठी जर एकाच प्रकारची टेक्नॉलॉजी तयार करणाऱ्या 2 कंपन्या त्या ठिकाणी असतील तर ह्या 2 कंपन्या जेव्हा एकत्र येतात आणि त्यांना जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचं असतं तेव्हा अशा प्रकारे कॉन्सेंट्रिक मर्जर हे केलं जातं. आणि ह्यातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे कॉग्लोमरेटिव्ह मर्जर, त्याला म्हणतो आपण संघटित एकत्रीकरण. आता संघटित एकत्रीकरण म्हणजे काय की ज्या वेळेला कस्टमर किंवा कस्टमरचा ग्रुप असेल किंवा एक ऑप्शनल आपल्याला जे काही पर्यायी एखादं टेक्नॉलॉजी असेल तर ह्या स्वरूपाच्या ज्या काही कंपन्याचा कुठलाही संबंध एकमेकांशी नसतो तेव्हा, म्हणजे उदाहरणार्थ मी मगाशी जसं सांगितलं तर एखादी आईस्क्रीम तयार करणारी कंपनी आहे आणि दुसरी पेंट तयार करणारी कंपनी आहे, तर अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय संघटना असणाऱ्या ज्या 2 कंपन्यांचे कस्टमर ग्रुप वेगळे आहेत, त्यांचे कस्टमरचे फंक्शन्स वेगळे आहेत, अशा 2 अतिशय विभिन्न असणाऱ्या ज्या काही व्यवसाय संघटना आहेत तर ह्या 2 व्यवसाय संघटना जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला कॉग्लोमरेटिव्ह मर्जर असं म्हणतात किंवा मराठीत याला संघटित एकत्रीकरण असं म्हटलं जातं. तर हे होते आपले मर्जर स्ट्रॅटेजीचे वेगवेगळे प्रकार, ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, कॉन्सेंट्रिक आणि कॉग्लोमरेटिव्ह मर्जर हे अवेलेबल होतं. आता आपण ह्यातला जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय की ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी, ज्याला आपण संपादन व्यूहरचना असं म्हटलेलं आहे. तर ॲक्वायर म्हणजे काय, संपादन करणे. तर जेव्हा कंपन्या ह्या नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करत असतात, त्यांची नवीन उत्पादने ते बाजारपेठेमध्ये आणत असतात, तेव्हा ही नवीन उत्पादने बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडे एक मुख्य 3 ऑप्शन्स असतात. आणि ते ऑप्शन्स म्हणजे काय, एक तर ॲक्विजिशन असतं, दुसरं म्हणजे इंटरनल डेव्हलपमेंट असतं आणि तिसरं म्हणजे कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट असते. तर ह्याच्यामध्ये जे काही इंटरनल डेव्हलपमेंट आहे किंवा कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट आहे, तर हे जे 2 मेन स्ट्रॅटेजीज आहेत यामध्ये, यातलं एक म्हणजे काय की शेअरिंग, म्हणजे एकमेकांना थोडंसं कॉपरेट करायचं आणि त्याच्यानंतर आपण त्या प्रक्रियेमध्ये सहभाग व्हायचं. म्हणजेच काय की जी प्रोडक्शन आपण आपल्या डेव्हलपमेंट कंपनीच्या डेव्हलपमेंट होत असताना जी काही प्रोडक्शन्स आपण मार्केटमध्ये आणत असतो आणि त्याबरोबर ग्राहकांशी आपला संपर्क होत असतो, ग्राहकांना आपण वस्तू विकत असतो, म्हणून आपली इंटरनल डेव्हलपमेंट करत असताना त्या इंटरनल डेव्हलपमेंटचे फायदे आणि तोटे, तर हे दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपण ॲक्विजिशन हे जे काही स्ट्रॅटेजी आहे ते ह्या ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी तिथे उपयोग करायचा आहे. ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी ही नवीन मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला एंट्री मिळवायची असते तेव्हा अशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्हाला अतिशय उपयोगी पडत असते. कारण की कंपनी जेव्हा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी करत असते तेव्हा त्या वस्तूंची खरेदी करणं जेव्हा कंपनीला जमत नाही त्यावेळेला कंपनी काय करते, तर एखादा सप्लायर बघत असते आणि त्या सप्लायरकडून वस्तू खरेदी करत असते. परंतु मार्केटमध्ये जेव्हा तुम्हाला उतरायचं आहे तेव्हा तुम्ही डायरेक्टली सप्लायरची कंपनी जर ॲक्वायर केली तर तुम्हाला ते अतिशय सोपं जातं आणि इझिली तुम्ही त्या कंपनीची असणारी सगळे काही स्किल्स असतील, मॅनपॉवर असेल, कॅपिटल असेल, तर हे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आता ॲक्विजिशन का करावं किंवा ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी का वापरावी ती याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे की जेव्हा आपण प्रोडक्शन किंवा आपल्या प्रोडक्टचं लाईफ सायकल आहे तर हे प्रोडक्शन लाईफ सायकल हे जर एखादं प्रोडक्ट आपलं व्यवस्थित मार्केटमध्ये टिकत नसेल तर आपण ॲक्विजिशन स्ट्रॅटेजीचा वापर करू शकतो. कंपनीला जर डेव्हलपमेंट करायची असेल आणि डेव्हलपमेंट करताना कंपनीला जर मार्केटचं नॉलेज अजिबातच नसेल तर अशा वेळेला देखील ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी वापर करता येते. आपण मार्केटमध्ये लवकरात लवकर उतरायचं आहे असं तुम्हाला जर वाटत असेल परंतु एकट्याने उतरणं शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी वापरू शकता. कंपनीकडे जर एखादं स्किल नसेल किंवा कंपनीकडे तेवढं नॉलेज नसेल तर अशा वेळेला देखील तुम्ही ॲक्विजिशन स्ट्रॅटेजीचा वापर करू शकता. तसेच
ॲक्विजिशन कशा पद्धतीने करायचं आहे, याच्या स्टेप्स काय. तर ॲक्विजिशनमध्ये बेसिकली ज्या 6 मेन स्टेप्स आहेत, त्यातली पहिली स्टेप म्हणजे एकतर ॲक्विजिशन करताना तुमचा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही डिसाईड करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह डिसाईड केल्यानंतर तुम्ही ते ऑब्जेक्टिव्ह कशाप्रकारे पूर्ण करणार आहात याचं एक डायरेक्शन ठरवायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या कंपनीचं आपण ॲक्विजिशन करणार आहोत त्या कंपनीचं जे काही मॅनेजरियल लेवलची जी काही व्यक्ती आहेत त्यांचा जे काही दर्जा आहे तो दर्जा तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या 2 व्यवसाय जेव्हा आपण ॲक्वायर करणार आहोत तेव्हा हे ॲक्वायर केल्यानंतर त्या व्यवसायामध्ये किती चांगल्या प्रकारे एक फ्लेक्सिबिलिटी आहे ते बघितलं पाहिजे. त्यानंतर त्या दोन्ही बिझनेसचं एकत्रीकरण केल्यानंतर आपल्यापुढे जे काही येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम आपण कशाप्रकारे सोडवू शकतो आणि ते लवकरात लवकर सुटतील का. आणि दोन्ही कंपन्यांना जर आपण आदराने वागवणार असो, रिस्पेक्टने वागवणार असो, तर या दोन्ही गोष्टींचा, या 6 टप्प्यांचा विचार ह्या ॲक्विजिशन स्ट्रॅटेजीमध्ये केला जातो. आता ॲक्विजिशनचे बेनिफिट्स काय, तर यामुळे बेसिकली आपली जी काही मॅनेजरियल लेवलची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती एक चांगल्या प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं आपल्याला याची खात्री मिळते. तसंच ॲक्विजिशनमुळे आपली इझिली एक्सपान्शन किंवा ग्रोथ होत असते. त्याचप्रमाणे आपल्या रिसोर्सेसमध्ये देखील वाढ होते आणि आपण जे काही नवीन प्रोजेक्ट्स या कालखंडामध्ये हाताळत असतो तर यातले जे काही अडथळे आहेत ते अडथळे कमी करता येतात. आणि जर आपला व्यवसाय हा अतिशय बंदच पडलेला असेल, चालतच नसेल, तर अशा वेळेला आपण दुसऱ्या व्यवसायामध्ये ॲक्वायर होणं किंवा दुसऱ्या व्यवसायाने जर आपलं ॲक्वायर केलं तर हे देखील आपल्यासाठी फायदेशीरच असतं. तसंच ह्या ॲक्विजिशन स्ट्रॅटेजीचे काही लिमिटेशन्स पण आहेत, तोटे पण आहेत. एक तर काय की पैशाच्या ताकदीने जे काही ॲक्वायर केल्या जातात कंपन्या, तर त्या ॲक्विजिशनला तुम्ही हॉस्टाईल ॲक्विजिशन असं म्हणता, की ज्याच्यामध्ये पैशाच्या ताकद दाखवून दुसऱ्या कंपन्या, या छोट्या कंपन्यांना त्या ठिकाणी ॲक्वायर करत असतात. आणि हे ॲक्विजिशन स्ट्रॅटेजी ही प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची ॲसेट क्रिएट करत नाहीत. आणि अशा प्रकारच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत ते बेसिकली आपल्या इकॉनॉमीला तेवढ्या फायदेशीर नाही आहेत. ज्या कंपन्यांमध्ये छोट्या कंपन्या असतात, जिथे अल्पसंख्याक भागधारकांची संख्या असते, तर तिथे जे काही इक्विटी शेअर होल्डर्स आहेत यांचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी कुठेही होत नाही. आणि कंपनी ज्या प्रकारे ॲक्विजिशन करते ते हे ॲक्विजिशन बऱ्याचदा टाळता येण्यासारखं नसतं, कारण की कंपनीसमोर अशी परिस्थिती निर्माण केली असते की त्या परिस्थितीमध्ये कंपनीला दुसऱ्या कंपनीमध्ये ॲक्वायरच व्हावं लागतं. आता आपण याच्यामधली ग्रोथ स्ट्रॅटेजीमधली तिसरी स्ट्रॅटेजी बघणार आहोत. ती म्हणजे काय, तर संयुक्त उपक्रम स्ट्रॅटेजी, ज्याला म्हणतो आपण जॉईंट व्हेंचर. आता जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, तर जसं आपण बघितलं की एकत्रीकरण म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा अधिक कंपन्यांचं जेव्हा एकत्रीकरण होऊन एक नवीन कंपनी अस्तित्वात येते तिला आपण काय म्हणतो, तर जॉईंट व्हेंचर असं म्हणतो. म्हणजे एकत्रीकरण किंवा संयुक्त उपक्रम करत असताना ते 2 मार्गाने करता येतं. एक म्हणजे ते शोषून घेणे किंवा एकत्रीकरण करणे. मग ज्यावेळेस एक कंपनी दुसऱ्या कंपनीला संपादन करते त्यावेळी संपादन आणि एकत्रीकरण ह्या कंपन्या एकमेकीत मिसळल्या जातात, त्यावेळी त्यांचे एकमेकांमध्ये शोषण होते. परंतु जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक कंपन्या एकत्र येऊन एक नवीन कंपनी स्थापन करतात त्यावेळी त्यांचं एकत्रीकरण होतं. आता जॉईंट व्हेंचर किंवा संयुक्त उपक्रम म्हणजे काय, तर अशा संपादनाचे एक विशेष प्रकरण असते ज्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक कंपन्या काही विशिष्ट हेतूसाठी तात्पुरती भागीदारी करतात. जॉईंट व्हेंचर म्हणजे काय, इट इज ए अमलगमेशन ऑर मर्जर ऑर ॲक्विजिशन ऑफ 2 or more कंपनी फॉर टेम्पररी पर्पज. आता जॉईंट व्हेंचरचे बेसिकली ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात त्या काय असतात, तर जॉईंट व्हेंचरच्या टर्म्स अँड कंडिशन असतात ते म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखादं काम एकट्याने करणं शक्य नसतं तेव्हा आपण जॉईंट व्हेंचर केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आर्थिक भार जास्त सोसावा लागणार नाही आहे. जेव्हा एखादं काम करण्यामध्ये जास्त जोखीम असेल तेव्हा तुम्ही जॉईंट व्हेंचर करू शकता, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबरोबर एकत्र येऊन तुम्ही ते काम करू शकता, म्हणजे तुमची जोखीम कमी होते. जेव्हा तुम्हाला नवीन कंपनी चालू करायची असते तेव्हा नवीन कंपनी चालू करत असताना तुम्हाला पॉलिटिकल्स जे काही प्रेशर असतील किंवा पॉलिटिकल फॅक्टर्स असतील, इंटरनॅशनल फॅक्टर्स असतील, एक कल्चरल काही तुमचे फॅक्टर्स असतील, तर अशा प्रकारचे एक जर प्रॉब्लेम तुमच्या पुढे येणार असतील तर हे प्रॉब्लेम जर रिमूव्ह करायचे असतील तर आपल्याला जॉईंट व्हेंचर केली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचे प्रॉब्लेम आपण भविष्यात फेस करणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्या कंपनीचा डेव्हलपमेंट जो काही एक्सपेंडिचर आहे तो डेव्हलपमेंट एक्सपेंडिचर, आपली रिस्क कमी करायची असेल आणि आपल्याकडे असणारे रिसोर्सेस आपल्याला खूप इफेक्टिव्हपणे वापरून घ्यायचं असेल तर अशा वेळेला तुम्ही जॉईंट व्हेंचर ही एक चांगल्या प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता.
आता ह्याचे जे काही जॉईंट वेंचर स्ट्रॅटेजी आहे तर या जॉईंट वेंचर स्ट्रॅटेजीचे प्रकार कुठले, तर जॉईंट वेंचर स्ट्रॅटेजी म्हणजे काय की एकाच उद्योगातील दोन व्यवसायांचं एकत्रीकरण म्हणजे जॉईंट वेंचर होऊ शकतं. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या देखील दोन उद्योगांचं एकमेकांमध्ये जॉईंट वेंचर केले जाऊ शकते. एक इंडियन कंपनी आणि एक फॉरेन कंपनी यांचं देखील जॉईंट वेंचर होऊ शकतं. तसेच थर्ड कंट्रीमध्ये असणारी एखादी कंपनी आणि भारतीय कंपनी आणि फॉरेन कंट्रीमध्ये असणारी अजून एखादी कंपनी तर यांचं देखील जॉईंट वेंचर होऊ शकतं. आता हे जे जॉईंट वेंचर आहे स्ट्रॅटेजी तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जेव्हा अशा प्रकारच्या जॉईंट वेंचरमध्ये ज्या कंपन्या सहभाग घेतात तेव्हा ह्या आपापसातील जे काही हेवेदेवे आहेत ते बाजूला करून ते एकाच उद्दिष्टांच्या साठी काम करतात जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा मिळेल. आणि जॉईंट वेंचरमुळे काय होतं तर एकमेकांमधलं कॉम्पिटिशन कमी होतं. एकमेकांचे असणारे रिसोर्सेस नॉलेज ह्या सर्वांचा आपण उपयोग करून आपले जे स्पर्धक असतात त्या स्पर्धकांवरती आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याच्यामधून जास्त. आता जेव्हा हे मर्जर केलं जातं तेव्हा मर्जर करत असताना काही गोष्टी आपण प्रामुख्याने दोन्ही कंपन्या म्हणजे जी बायर कंपनी आहे ती कंपनी आणि सेलर कंपनी या दोन्ही कंपन्यांना विचारात घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यातली जी पहिली बाब आहे ती म्हणजे जेव्हा दोन कंपन्या मर्ज होतात तेव्हा दोन कंपन्या ज्या मर्ज होतात तेव्हा त्यांनी मर्ज होत असताना आपल्या दोघांचा व्यवसाय जर वेगवेगळ्या प्रकारचा असेल, उदाहरणार्थ एखादी टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल आणि दुसरी आईस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल, तर ह्या दोन्ही कंपन्यांनी मर्ज व्हावं का? कारण की ह्या दोन कंपन्या जर एकत्र झाल्या तर त्यांच्या ॲसेट्स लायबिलिटीज ह्या मिसमॅच होणार आहेत. तर ह्या दोन्ही कंपन्यांनी मर्ज होऊन त्यांना जर एखादा बेनिफिट होणार असेल तर त्यांनी मर्ज व्हावं, अन्यथा त्यांनी मर्ज होऊ नये. तर ह्या गोष्टीचं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या दोन कंपन्या ज्या आहेत ह्या दोन कंपन्यांचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ह्या दोन कंपन्यांची ऑब्जेक्टिव्ज देखील एकमेकांशी मिळते जुळते असली पाहिजेत तर त्या दोन्ही कंपन्यांना मर्जर करून फायदा होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा अशा प्रकारचं एकत्रीकरण संपादन किंवा मर्जर केलं जातं तेव्हा फ्युचरमध्ये जेव्हा कंपनी आपले उद्दिष्ट ठेवल तर मग ते उद्दिष्ट त्या दोन्ही कंपन्या कशा प्रकारे चांगल्या प्रकारे ते कंपनीला हेल्प करतील आणि या दोन्ही कंपन्या मिळून एकत्रपणे कशा प्रकारे कंपनीला एका उंचीवरती नेऊन ठेवतील तर ह्या तीनही बाबींचा महत्त्वाने या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता ही जी एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजी आहे तर ह्या एक्सटर्नल ग्रोथ स्ट्रॅटेजीमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं की मर्जर स्ट्रॅटेजी तर या मर्जर स्ट्रॅटेजीचे काही प्रकार पडतात. तर मर्जर स्ट्रॅटेजीचे प्रकार काय पडतात तर त्यातला पहिला प्रकार आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल मर्जर ज्याला म्हणतो आपण समस्तरीय मर्जर. आता जेव्हा एकाच प्रकारच्या व्यवसायात असणाऱ्या किंवा विशिष्ट उत्पादन आणि मार्केटिंगच्या प्रोसेसमध्ये असणाऱ्या कंपन्या ह्या काम करत असतात तेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यवसायांचं एकत्रीकरण केलं जातं तेव्हा त्या एकत्रीकरणाला आपण हॉरिझॉन्टल मर्जर असं म्हणतो. बघा मी पुन्हा एकदा रिपीट करतो. हॉरिझॉन्टल मर्जर कधी केलं जातं जेव्हा एकाच प्रकारच्या बिझनेसमध्ये असणाऱ्या एक टिपिकल टाईपचं प्रोडक्शन किंवा मार्केटिंग प्रोसेसमध्ये काम करणाऱ्या कंपन्या जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्या जेव्हा एकत्र केल्या जातात तेव्हा त्या एकत्रीकरणाला आपण एक हॉरिझॉन्टल मर्जर असं म्हणतो. हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की आडवी लाईन म्हणजे जे दोन्ही एकाच पातळीवरती आणि एकाच समान प्रकारचे व्यवसाय जेव्हा करतात तेव्हा अशा व्यवसाय कंपन्या जर एकत्र येतात तेव्हा त्याला हॉरिझॉन्टल मर्जर असं म्हणतात. तर यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्हर्टिकल मर्जर ज्याला आपण भिन्नस्तरीय म्हणतो. तर भिन्नस्तरीय किंवा व्हर्टिकल मर्जर म्हणजे काय जेव्हा एकाच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत नसणाऱ्या, बघा इथे मी शब्द काय वापरलं, एकाच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत नसणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपन्यांचे जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा त्या एकत्रीकरणाला आपण व्हर्टिकल मर्जर किंवा विभिन्नस्तरीय मर्जर असं म्हणतो किंवा एकत्रीकरण असं म्हणतो. यामध्ये ज्या कंपन्या असतात त्या आपल्या स्टॉकचा सप्लाय किंवा जी आपले प्रोडक्ट आणि सेवा आहेत किंवा ज्या सर्व्हिसेस आहेत तर ह्यांचं जे काही मार्केटिंग आहे तर ह्या स्वरूपात ते एकमेकांना हेल्प करत असतात. उदाहरणार्थ एक कंपनी अशी आहे की ज्या कंपनीला सप्लाय करणारी एक कंपनी आहे म्हणजे सप्लाय करणाऱ्या कंपनीचा व्यवसाय वेगळा आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचा व्यवसाय वेगळा आहे. तर अशा दोन वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा एकत्र येतात व्हर्टिकल म्हणजे उभी लाईन म्हणजे खालून वरती किंवा वरतून खाली अशा प्रकारे जर दोन कंपन्यांचं एकत्रीकरण झालं तर ह्या दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाला आपण व्हर्टिकल मर्जर असं म्हणतो. यानंतर यातला तिसरा प्रकार आहे ते म्हणजे कॉन्सेंट्रिक मर्जर ज्याला आपण सकेंद्रीकरण एकत्रीकरण असं म्हणतो. तर कॉन्सेंट्रिक मर्जर म्हणजे काय की जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक कंपन्या एकत्र येतात आणि त्या एकमेकांशी
कस्टमर ऑप्शन किंवा कस्टमर टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतात या कन्सेप्टवरती जेव्हा त्या दोन कंपन्या एकत्र येतात तेव्हा त्याला कॉन्सन्ट्रिक मर्जर असं म्हणतो. कारण की त्यांचा इथे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय असतं तर कस्टमर. तर टेक्नॉलॉजी